सो गाईज आपण कुठं चाललेलो आहे तुम्हाला माहिती का? नाही माहिती ना, त्यामुळे तुम्हाला लास्ट पर्यंत ब्लॉग बघावा लागणार आहे. आम्ही रात्री चालू होतो, रात्री काय व्हिडिओ काढणं झालं नाही आमचं, तर आता डायरेक्टली आम्ही पद्मावती टेम्पलला आलेलो आहे. नमस्ते. नमस्ते. तर चला आपण आता डायरेक्टली आता पद्मावतीकडे दर्शन. तर तुम्ही हे मागं बघताय, हे कुंड आहे बघा, किती नितळ पाणी आहे इथं किती. आणि इकडे बघा कसे काहीच लोक पोहत आहे. आम्ही सगळी सांगतो ना, त्याच्यामुळे आम्ही नाही पोहते. आणि आम्ही पद्मावती टेम्पलला आलो होतो, आमचे दर्शन झालेले आहे इथं पद्मावती टेम्पलला. मध्ये मोबाईल कुठंच अलाउड नाही आहे, जेवढा आम्हाला कव्हर करता येईल तेवढा आम्ही कव्हर करणार आहे. आता आम्ही चाललो आहे बघा इस्कॉन टेम्पलला. तर इथलं इस्कॉन टेम्पल बघू आपण कसं आहे. आणि भूक लागली आम्हाला, तर आम्ही इस्कॉनमधलाच खाणार आहे, तिथं चांगलं भेटतं म्हणे. तर चला भेटूया आपण आता डायरेक्ट इस्कॉन टेम्पलला. तुम्ही इस्कॉन टेम्पलला येत असाल तर इथं सकाळी सकाळी प्रसादम भेटतं बघा, एवढं छान असं लागतंय. तर आम्ही टेस्ट करतो आता कसं लागतं, तुम्हाला सांगतो इथलं. तर तुम्ही पण येत असाल तर इस्कॉन टेम्पलला नक्की या. तर काहीच तुम्हाला वरती जायचं असेल तर बसनेच जा. ते जे दुसरे लोक असतात ना, काळी पिवळीवाले आपल्या इकडे जे म्हणतात, इथं खूप लुटता. आम्हाला आहे का इस्कॉन टेम्पल पासून बस स्टँड पर्यंत यायचे 100 रुपये घेतले. 100 रुपये लिहिली आपल्याला म्हणजे ते आपलं डीमार्ट आहे, डीमार्ट पासून टीव्ही सेंटरला जातो आपण, तेवढं अंतर होतं फक्त. तर पहिले एकदा मी आपला चेक करून घ्यायचं कुठं आहे बस स्टँड काय आहे, त्याच्यानंतरच मग तुम्ही रिक्षावाल्याला सांगायचं. नाही तर इथं खूप लुटता, माहिती आहे का, खूप लुटता. तर आता आम्ही वरती चाललो आहे तिरुमलाला. आता आम्ही तिरुपतीला आहे खाली. तर तिरुपती म्हणजे एक सिटी आहे, तिरुमला म्हणजे वरती बालाजीचं मंदिर आहे. तर आम्ही आता बालाजीच्या मंदिरला चाललो आहे आता. तर चला आपण बसचे तिकीट काढतो आता. इथं पहिले तिकीट काढावं लागतं. इथं तिकीट काढल्यानंतरच वरती जाऊ शकतो आपण. तर चला आपण तिकीट काढू. काहीच आम्ही सगळे खाली उतरलेले. आता आमची बॅगची चेकिंग होती इथं. बॅग तर आम्ही रूमवर ठेवलेली, तरी पण सगळ्यांना इथं उतरावं लागतं. इथं चेकिंगमध्ये का सगळ्यांना चेक वगैरे करतात बघा. सगळेच चालले आहे बघा समोर. हे चेक पॉईंट असतं, म्हणजे इथूनच आपण आता वरती चाललो आहे. तर चला भेटूया. आम्ही वरती आलेलो आहे आता. आता आम्ही चाललोय आपण. प्रशांत पण करणार आहे, चैतन्य पण करणार आहे आणि मी पण करणार आहे. तर चला बघूया आपण आता डायरेक्ट मुंडन करणार आहे. आता व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. कुठे भैया मुंडन करायचं? आमची रूम खाली होती. आम्ही चाललेलो आहे आता टक्कल करायला. तर चला भेटूया आपण आता टक्कल करायला. काहीच जिथपर्यंत आपल्याला मोबाईल नेता येईल तिथपर्यंत आपण मोबाईल नेणार आहे. बॅग नेणार आहे. टकला नाही केलेलं आहे, केलेलं आहे. तर चला भेटूया आपण आता. सोबत चाललोय आता. बॅग आपल्याला ठेवावं लागणार आहे. तर कसं वाटतंय मी आता सांगा. क्यों लढाला ना जास्त वेळ आपल्या सोबत राहणार.
बघून घ्या तुम्ही, एवढा आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे. फोन डिपॉझिट होतोय आमचा डायरेक्ट आता. सो गाईज आमचे दर्शन झालेले आता आम्ही चाललोय जेवायला. खूप भूक लागलेली आहे, वेतनाला खूप भूक लागली आहे, लक्षांना तर भूक लागली, हा त्याला भूक लागलेली आहे. मग आता आम्ही चाललो जेवण करायला. तर आम्ही इथली टेस्ट बघून सांगू कशी आहे काय म्हणून. तर चला भेटूया डायरेक्ट. आता संध्याकाळी आरती, त्यावेळेस आम्ही जाणार वापस मंदिरासमोर, त्यावेळेसचे काही शॉर्ट्स टाकणार आम्ही. तर गाईज मस्त पैकी पाऊस चालू झालेला आहे वरती. एवढं छान असं वाटतंय माहिती का. कसं वाटतंय शेताने? एक नंबर वाटते. जेवण कसं होतं? एक अप्रतिम. डायरेक्ट कच्च्या पराठा होता डायरेक्ट. काय सांगू आता, कच्चे पराठे खाऊ घातले आम्हाला. 400 रुपये गेले आमचे. 400 डायरेक्ट. भैया महाराष्ट्रात आले तर गावचे ते चांगलं. काही बी रेट लावते इकडं. तर चला आपण आता मंदिराकडे चाललोय गाईज. अरे रोड बी समजत नाही इकडल्या लोकांना, काच करा. इकडे असे मुतारी आहे. आपल्या संभाजीनगरला पण पाहिजे असे ठिकाणी, कुठं बी मुत्ता. बरोबर आहे का नाही? हा, हे असे पार्किंगचं लावायला पाहिजे. गाड्या उचलून नेते असं लिहिलं तरी लोकांना समजतं ना. नुसते येते गाड्या उचलून नेते, भरा फाईन 300 रुपये, काही लावतं. एवढी स्मार्ट सिटी ही अशी सिटी जर आपली राहिली तर कसं होईल, किती भारी होईल. तर काहीच तुम्ही दर्शनाला येत असणार तर काय करा माहिती का. हे बघा आम्हाला वापस भेटले वैजापूरचे आपल्या छत्रपती संभाजीनगरचे. जय शिव. जय शिवराय, जय शिवराय. तर तुम्ही येत असाल ना तर पहिले आहे का दर्शनाचे तिकीट काढून घ्या तुम्ही. आणि दर्शनाचे तिकीट असता 5 वाजेचे. तर आले पहिले दर्शन करून घ्यायचे, मग नंतर तुम्ही फ्री होऊन जाता. आता मस्तपैकी असा पाऊस चालू झालेला आहे जोरात आणि आम्ही चाललो आहे मंदिराकडं. मस्त शॉट घेणार आहे आम्ही आता. तर चला बघूया. जोरात तिथं पाऊस चालू आहे बघा. सगळे थांबलेले आहे इथं. गोविंदा गोविंदा. सकाळचे 7 वाजले आणि आता आम्हाला निघायचं आहे. आमची 11 वाजेची ट्रेन आहे. पण आता खाली काही मंदिराचे दर्शन राहिले होते तर आम्ही ते दर्शन करणार आहे आता. तर चला भेटूया आपण आता. आणि ही आहे बघा आमची रूम. तुम्हाला पण यायचं असेल ना तर रूम बुक करूनच या. म्हणजे बाहेर आहे का खूप गाडता. तर ही आहे आमची रूम. आणि हा काय घेतोय बघा, बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. वा, बाहेरचा व्ह्यू तर बघा तुम्ही. याला म्हणतात सिटी. हे जे डोंगर बघताय तुम्ही, तर ह्या डोंगरचा फेस नाही. तर गाईज आम्ही आता बालाजीचे मोठे भाऊ म्हणजेच गोविंद स्वामी यांच्या मंदिरात चाललोय आता. तर तुम्ही बालाजीला येत असाल तर नक्की या मंदिराला आपण नक्की व्हिजिट करा. तर चला आपण तिथले काही शॉर्ट्स घेणार आहोत. तर टाकू तिकडं बघू. तर अण्णा आम्ही आता छत्रपती संभाजीनगरला आलेलो आहे. तर हा ब्लॉग इथेच एंड करणार आहे मी. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.